नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे मंजिरी रायाची वाट बघत असते. देवाचा आशीर्वाद घेते आणि म्हणत असते की इथे आता रायाची आई त्याला लवकरात लवकर सापडू दे. त्यामुळे प्रेक्षकांनो, राया आल्यानंतर राया मंजिरीला महत्त्वाची गोष्ट सांगायला आलेला असतो. कारण त्याला त्या डब्यामध्ये जे नाणं सापडलेलं असतं त्याविषयी तो मंजिरी बरोबर बोलायला आलेला असतो. पण इथे मंजिरी म्हणते की राया तू थांब, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा राया म्हणतो मिस फायर, अगं मला बोलू दे ना. तेव्हा मंजिरी म्हणते राया, तुला माहिती आहे का, आज तुला अशी एक महत्त्वाची गोष्ट कळणार आहे ज्यामुळे तुला खूप जास्त आनंद होणार आहे. तेव्हा राया म्हणतो मिस फायर, असं काय घडलं एवढं. तेव्हा मंजिरी म्हणते राया, आज तुला इथे ना तुझी आई भेटणार आहे, कळते का तुला. तेव्हा राया म्हणतो मिस फायर, अगं हे काय बोलतेस, माझी आई इथे कुठून असेल. तेव्हा मंजिरी म्हणते का नसणार आहे, अरे मी इथे ज्या आणलेलं ना काकूंना, अरे ते आता शुद्धीवरती येत आहेत आणि ते आहेत ना चिंटू चिंटू असं नाव घेत होत्या. आणि जेव्हा मी तुझं नाव घेतलं ना राया, तेव्हा त्या जास्त रिस्पॉन्स करायला लागल्या आणि माझा हात पकडायला लागल्या. आणि तेव्हा ना तुझी आई तुझ्यासाठी लहानपणी जी अंगाई म्हणायची तीसुद्धा मी त्यांना गाऊन दाखवली. तेव्हा तर त्या खूप जास्त रिस्पॉन्स करायला लागल्या. मला तर वाटतं राया, आज तुझी आई इथे सापडणारच. तेव्हा राया म्हणतो मिस फायर, तू खरं बोलतेस का. मंजिरी म्हणते अरे हो, मी खरं बोलते, अगदी तुझ्या गळ्यात शपथ. तेव्हा इकडे आता मंजिरी बोलते म्हणजे खरंच बोलणार हे तर रायाला माहितीच आहे. राया म्हणतो मिस फायर, चल ना लवकर जाऊन माझ्या आईला भेटूया. तेव्हा मंजिरी म्हणते हो चल ना राया, लगेचच जाऊया. तेव्हा इथे मंजिरी आणि राया दोघेजणं रायाच्या आईला बघायला जात असताना इथे आता वॉर्डबॉय येतात आणि ते म्हणत असतात की मंजिरीताई, तुला डॉक्टरांनी बोलावलं आहे, त्यांना तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मंजिरी म्हणते 2 मिनटं थांबा, मी रायाला फक्त त्याच्या आईची भेट घालून देते. तेव्हा इकडे ते म्हणतात की नाही नको, डॉक्टरांना दुसरीकडे जायचं राऊंडला, तेव्हा तुम्ही आधी त्यांना भेटूनच घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रायाच्या आईला दुसऱ्या बाजूला शिफ्ट केलेली असते आणि त्यांच्या जागी एका दुसऱ्या पेशंटला ॲडमिट करून घेतलेलं असतं. तेव्हा राया येऊन बघणारच असतो. मंजिरी म्हणते की राया, याच वॉर्डमध्ये 13वा जो बेड आहे ना त्याच्यावरती तुझ्या आईला ठेवले. तेव्हा राया लगेचच जाऊन बघतो तर काय, इकडे आता एका इथे रूममध्ये 2 पेशंट ठेवलेले असतात. तेव्हा रायाच्या आईला बाजूला शिफ्ट केलेली असते आणि तिथेच दुसऱ्या बाजूला एका वेगळ्या बाईला ठेवण्यात आलेलं असतं आणि मध्ये आता पडदा लावलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, रायाला कळतच नाही की आता माझी आई कुठे आहे, या तर दुसऱ्याच कुठल्या तरी माऊली आहेत असं आता राया म्हणतो. आणि आता जरी पण त्या रायाची आई नसतात तरीसुद्धा राया त्यांच्या पायाला हात लावतो आणि म्हणतो की ह्या माऊली माझ्या आई नाही आहेत, पण माझी आई कुठे असेल असा प्रश्न रायाला पडलेला असतो. तेव्हा इथे राया खूप इमोशनल होतो. कारण कुठेतरी त्याच्या मनामध्ये इथे आशा निर्माण झालेली असते की कदाचित मिस फायर बोलते ते खरं आहे, कदाचित ती माझी आई असेल. तेव्हा इथे राया आता निराश झालेला असतो आणि दुसऱ्याच बाजूला जर रायाने मागे वळून थोडंसं बघितलं असतं तर तिथेच त्या वॉर्डमध्ये दुसऱ्या बाजूला दुसऱ्या खाटेवरती रायाची आई असते. पण रायाचं लक्ष तिथे गेलं नाही. राया इतका इमोशनल होतो की बाजूला तो बघतच नाही. तो लगेचच तिथे त्याची आई नाही आहे हे लक्षात आल्यानंतर तो बाहेर निघून येत असतो. तेव्हा रायाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. त्याला इतकं वाईट वाटतं, कुठेतरी ती आशा आता मेलेली असते, पण ती मंजिरीमुळे जिवंत झालेली असते की माझी आई जिवंत असेल. तेव्हा इथे राया बाहेर आल्यानंतर मंजिरी धावत पळत येते आणि विचारते राया काय झालं, तुझी आई सापडली ना तुला. तेव्हा राया म्हणतो नाही गं मिस फायर, ती माझी आई नाही आहे, त्या माऊली दुसऱ्याच कोणीतरी आहेत. तेव्हा मंजिरी म्हणते हो का. तेव्हा इथे राया म्हणतो मिस फायर, माझी आई मला कधी सापडणार नाही गं. म्हणजे आत्तापर्यंत मी माझ्या आईला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ती कुठेही सापडली नाही. मला असं वाटतं की आता माझी आई मला कधीच सापडणार नाही आहे. मंजिरी म्हणते राया, धीर सोडू नकोस, हे बघ आणि खरंच सॉरी, मला खरंच असं वाटलं होतं की त्या तुझ्या आईच आहेत. अरे ते चिंटू चिंटू म्हणत होत्या आणि मी राया म्हणाल्यानंतर त्या रिस्पॉन्स करत होत्या, म्हणून कदाचित मला असं वाटलं. पण राया खरंच सॉरी, आणि तू वाईट वाटून घेऊ नको हां. आणि असं तर अजिबात म्हणू नकोस की तुझी आई तुला कधीच सापडणार नाही. मी आहे ना, तुझी मिस फायर तुझ्या आईला नक्की शोधून काढणार, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इथे राया म्हणत असतो मिस फायर, जाऊ दे गं तो विषय नको, आधीच त्या आठवणी मी कुठेतरी दाबून ठेवतो आहे. आणि मग तू असं बोलल्यानंतर मला आशा वाटून राहते की माझी आई मला नक्की सापडणार.
तेव्हा मंजिरी म्हणते, मी उगाचच बोलत नाही आहे. मी खरं सांगते, मी तुझ्या आईला लवकरात लवकर शोधून काढणार आणि तुझ्यासमोर उभं करणार. हे मिस फायरचं वचन आहे तुला. इथे आता मंजिरीने रायाला प्रॉमिस केलेलं असतं की तुझी आई जिथे कुठे असेल ना तिथून मी शोधून काढेन. मला आशा वाटते की तुझी आईसुद्धा जिवंत असेल. तुला तुझं कुटुंब परत मिळेल राया, तू नको काळजी करू. तेव्हा इथे रायाला आता मंजिरीने पुन्हा उमेद दिलेली असते. पुन्हा तिने त्याचा इकडे आता आत्मविश्वास वाढवलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जय घोरपडे म्हणत असतो की अरे देवा, ते नाणं त्या रायाच्या हाती लागले. रायाने जर मंजिरीला सांगितलं तर काही खरं नाही आहे. त्याच्या आधी आपला प्लॅन बी ॲक्टिवेट करायला हवा. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता जी निक्की आहे ती म्हणत असते, जय तुला कळतं आहे का, अरे रायाला जर कळलं ना की आपण स्मगलिंगचा असा धंदा करतो आहे आणि नाव ते आपण त्या म्हातारीवरती आणि तिच्या मुलीवरती टाकणार आहोत, तर तो आपल्याला सोडणार नाही आणि आपला धंदासुद्धा सुरू होण्याच्या आधीच बंद करून टाकेल. अरे जेवणाच्या डब्यातून सोन्याची नाणी जर अशी गायब व्हायला लागली ना तर आपलं नुकसान होईल ते वेगळंच आणि धंदासुद्धा चौपट होईल. बंद करावा लागेल तो आपल्याला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता निक्की जयला म्हणत असते, आता काय करायचं, आता तर ते रायाला कळलं. आता आपला स्मगलिंगचा जो काही धंदा आहे तो सुद्धा बंद होईल आणि त्या म्हातारीला अरेस्ट करण्याचा जो काही आपण प्लॅन केला आहे ना तो सुद्धा आता रद्द होईल. जय म्हणतो की निक्की तुला काय करायचं आहे, त्या म्हातारीला धडा शिकवायचा आहे ना. निक्की म्हणते नुसता धडा शिकवायचा नाही आहे तर मला तिला चांगली अद्दल घडवायची आहे. अशी अद्दल घडवायची आहे ना की निक्कीचं नाव ऐकल्यानंतर ती थरथर कापेल. ती हा निक्कीचा चेहरा या जन्मात तरी कधीच विसरणार नाही. पुढच्या 7 जन्मातसुद्धा तिने माझा हा चेहरा विसरला नाही पाहिजे. निक्कीच्या नावाने इतकी घाबरली पाहिजे ती. तेव्हा इकडे जय घोरपडे ईशाला फोन करतो आणि म्हणतो, ईशा आपल्याला आता बी प्लॅन हा ॲक्टिवेट करायचा आहे. तर आज डबे घेऊन तू नाही तर जीजीला पाठवायचं. तेव्हा इकडे ईशाला आता हे नाटक करावंच लागणार असतं, नाहीतर जय घोरपडे तिला काही सोडणार नाही हे तिला माहिती असतं. तेव्हा इथे जय म्हणतो की म्हातारीला अडकवलं की तिची मुलगी बरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवणार आणि मग आपल्याला जे हवं आहे ना ते आपण त्यांच्याकडून करून घ्यायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता ईशा विचार करत असते की कशा पद्धतीने मी जीजीला पाठवू म्हणजे डबे घेऊन, कारण इथे तिच्यावरती कुणालाही संशय यायला नको अशी ईशाची इच्छा असते. त्यानंतर इकडे आता ईशा म्हणते की नाटक करावं लागेल. ईशा आता चक्कर येण्याचं नाटक करते. तिला आता बरं वाटत नाही असं नाटक करत असते. तेव्हा मंजिरी म्हणते, ईशा अगं काय झालं, तुला डबे चेक करायला सांगितले होते, सगळं काही ठीक आहे ना, मग तू असा डोक्याला हात का लावून बसलीस. तेव्हा ईशा म्हणते, जीजी मला बरं वाटत नाही आहे. हे बघ मला असं वाटते की आता मला ताप येईल. आज तुम्ही दोघींपैकी कुणीतरी एक डबे घेऊन जाईल का. तेव्हा मंजिरी म्हणत असते, ईशा अगं मी खरंच गेले असते पण आता मी डबे बनवायलासुद्धा मदत करत असते. त्यानंतर मला दुकानातसुद्धा जावं लागतं ना, तिथे पण लक्ष द्यायला कुणी नाही आहे. रायाला पण त्याची कामं असतात ना, त्याच्यामुळे मला तर आज दुकानाकडे जायचंच आहे. तेव्हा इथे मंजिरी आता जाऊ शकत नसते. मग उरली कोण, जीजी. जीजी म्हणते, अगं काही हरकत नाही, आज मी जाते ना डबे घेऊन, त्यात काय एवढं, मी देईन डबे. तेव्हा ईशा म्हणते, जीजी खरंच. जीजी तू खरंच माझं खूप महत्त्वाचं काम करतेस. तुला माहिती आहे का, तुला जास्त काहीच करायचं नाही आहे. नेहमीवाला आपला रिक्षावाला आहे, नेहमीचा रिक्षावाला आहे ना, त्याच्या रिक्षामध्ये तू बसायचं, डबे तुझ्याबरोबर असतील, तो तुला प्रत्येक ठिकाणी नेऊन सोडेल. तुला फक्त त्या ठिकाणी जाऊन डबे द्यायचे आहेत बास, बाकी काही नाही. तुला कुठेही चालत जायचं नाही आहे. तेव्हा इकडे जीजी म्हणते, अगं काही हरकत नाही, मग काय झालं, आपल्या बिझनेससाठी एवढं तर करायलाच हवं ना. आणि जीजी तर बिचारी उत्साहाने आता जायला निघालेली असते. मंजिरी आणि जीजी दोघींना कुठे काय माहिती असतं की ह्या डब्यांमधून स्मगलिंग वगैरे होते ते. आणि ईशा म्हणजे एकदम इनोसंट मुलगी, ईशासारखी साधी मुलगी दुसरी कोणीच नाही आहे असं सगळ्यांना वाटत असतं. तिला काय कळणार आहे स्मगलिंग वगैरे. पण प्रेक्षकांनो ही साधी मुलगी ईशा खूप मोठा गोंधळ घालून ठेवते. इकडे आता जीजी जाते पर्स आणायला, मंजिरीचा फोन येतो म्हणून ती बाहेर जाते. तेवढ्यातच इथे ईशा तिथे मिठाईचा बॉक्सच्या नावाखाली जी काही नाणी ठेवलेली असतात ती लगेचच घेते आणि पटापट सगळ्या डब्यांमध्ये एक एक नाणं ती आता टाकून ठेवते. त्यानंतरला मंजिरी आहे, त्याने म्हणते, ईशा अगं काय करतेस तू. तेव्हा ईशा म्हणते, नाही काही नाही, सगळे डबे व्यवस्थित चेक करत होते, व्यवस्थित आहेत ना म्हणून. तेव्हा मंजिरी म्हणते, मग मगाशी मी तुला काय सांगितलं,
एकदा सगळे डबे चेक कर असंच म्हणाले होते ना, तर तू डब्यांकडे बघत उभी राहिली होतीस. बरं ठीक आहे, आता असू दे. मंजिरी आल्यानंतर ईशाचे हात लगेचच थरथर कापायला लागतात. डब्याची झाकणं वाजायला लागतात. मंजिरी म्हणते, 1 मिनिट राहू दे. तेव्हा ईशा म्हणते, का काय झालं? मंजिरी म्हणते, नाही गं, तुला बरं वाटत नाही आहे ना, म्हणून म्हणते तू राहू दे, मी भरते डबे वगैरे. तू बस बरं तिथे, शांत बस, नाहीतर तू आराम कर. आता हे डबे मी भरते आणि रिक्षामध्ये जाऊन ठेवते. जिजी आहे ना, जिजी पोहोचवेल हां. तू आराम कर, तुला बरं वाटत नाही आहे ना. तेव्हा इकडे आता ईशाला खरोखरच बरं नाही आहे असं ती करत असते. तेव्हा कुठे ना कुठेतरी मंजिरीला ईशाच्या या वागण्यावरती संशय आलेला असतो. तिला असं वाटत असतं की काहीतरी गडबड आहे. ईशा एवढी वेड कधीच वागत नाही, मग आजच का वागते? तेव्हा ती मागे वळून ईशाकडे बघायला लागते. ईशा लगेच नाटकाला सुरुवात करते. बरं वाटत नाही आहे ना, चक्कर येते असं म्हणाल्यानंतर मंजिरी आता तिच्याकडे बघते. मनामध्ये विचार करते, काही गडबड तर नाही ना. आणि ती आता डबे घेऊन रिक्षामध्ये ठेवायला जाते. तेव्हा इथे जिजी येते. जिजीसुद्धा उरले सुरले 2-3 डबे घेते आणि ते सुद्धा ठेवायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता जिजीला माहितीच नसतं की डब्यामधून अशी काही स्मगलिंग वगैरे सुद्धा होते. जिजी बिचारी साधी ते आनंदाच्या भरामध्ये, उत्साहाच्या भरामध्ये डबे पोहोचवायला जाते खरी, पण आता तिला कुठे काय माहिती असतं की जय घोरपडेने जिजीला इथे अरेस्ट करण्यासाठी, तिच्यावरती खोटा आळ आणण्यासाठी एवढं मोठं जाळं विणून ठेवले, हे काही जिजीला माहिती नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे ईशाचा आता फोन येतो जयला. ती जयला म्हणते की जय, तुझं काम झाले. जिजी निघाली डबे घेऊन. जय म्हणतो, वा ईशा वा, अशीच काम करत राहा, खूप मोठे होशील, तुला हवे तेवढे पैसे मिळतील हो तुझ्या कामाचे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता रायाला जी जबाबदारी दिलेली आहे जिजीने, ती जबाबदारीसुद्धा राया अगदी व्यवस्थितरित्या पार पाडत असतो. तो आपली सगळी कामंसुद्धा करत असतो आणि त्याच्यामध्ये मंजिरीला चांगला मुलगासुद्धा शोधायचा प्रयत्न त्याचा सुरू असतो. तेव्हा इथे आता प्रत्येक मुलाचे फोटोज आणलेले असतात. तेव्हा डिफिकल्ट, डंक्या आणि राया तिघेही जण फोटोज बघत असतात. तेव्हा राया म्हणत असतो, अरे काय हा मुलगा जर मी दाखवला ना जिजीला, तर जिजी म्हणेल हा काय मुलगा चांगला नाही, हा काय काणा आहे म्हणून. त्यानंतरला इकडे आता डिफिकल्ट म्हणतो, अरे मग हा बघ ना. तेव्हा इथे राया म्हणतो, नाही नको, अरे हा काणा पण आहे आणि जाडा पण आहे, जिजीला काही आवडणार नाही. तेव्हा इकडे जिजी आता मागून आलेली असते. हे काही रायाला माहिती नसतं. तेव्हा राया आता म्हणत असतो, अरे काय असं करतोयस, दुसरा फोटो दाखव ना, असं काय 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 करतोयस. म्हणून मागे वळून बघतो तर तिथे जिजी येऊन उभी राहिलेली असते. राया म्हणतो, जिजी अरे तू इथं, तुझं काय काम आहे इकडे? तेव्हा इथे जिजी म्हणत असते, काय रे राया, मी असं बोलते का की हा काणा आहे, हा जाडा आहे, हा चकणा आहे, असं बोलते का मी? तेव्हा इथे राया म्हणत असतो, अगं जिजी असं काय करतेस? आता तूच मिस फायरच्या लग्नाची जबाबदारी मला दिली आहेस की नाही? आणि तू काय म्हणाली आहेस, सगळ्यात उत्तम मुलगा माझ्या मंजिरीसाठी शोध म्हणून. मग राजविंडा मुलगा शोधायला वेळ लागणारच ना, आणि मग चांगला नको शोधून काढायला, तुला पण आवडायला हवा ना, म्हणून मी म्हणत होतो, बाकी काही नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जिजी म्हणते, नाही ठीक आहे, बघू दे तरी कुठला मुलगा शोधून काढला आहेस ते. तेव्हा राया म्हणतो, जिजी अगं हा बघ ना, हा मुलगा बघ किती छान आहे, बघ तू आधी त्याचा फोटो बघ, माहिती आहे का कोण आहे? डॉक्टर आहे, डॉक्टर, दिसायला पण बघ किती देखणा आहे. अगं 4 हॉस्पिटल आहे त्याचे, 4 हॉस्पिटल, आणि तुला माहिती आहे दिवस रात्र काम करत असतो, दिवस रात्र. अगं मशनीमध्ये कसा पैसा छापतात तसा पैसा छापतो. खूप गडगिंज श्रीमंत आहे तो आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे. म्हणजे मिस फायर आहे ना, मंजिरी त्याच्या इथे एकदम सुखी राहील, एकदम खुश राहील. अगं घरीच जात नाही, दिवसभर काम करत असतो. मग किती पैसा कमवत असेल सांग बरं, किती पैसा कमवत असेल? तेव्हा इकडे आता जिजी म्हणत असते, हो का, मग तर हा मुलगा आता मंजिरीसाठी नकोच. तेव्हा इथे राया म्हणतो, काय झालं जिजी, अगं मग कसा मुलगा हवा कसा तुला? तेव्हा मंजिरी इथे आता घरी असणार. तो मुलगा डॉक्टर आहे, तो जर दिवसभर कामच करत राहिला तर माझ्या मुलीकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्न जिजीला पडलेला असतो. माझ्या मुलीकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना, तेव्हा हा डॉक्टर मुलगा नकोच. तेव्हा इकडे रायाला आता आश्चर्य वाटतं की जिजीला आपल्या मुलीसाठी नेमका मुलगा हवा तरी कसा? तेव्हा जिजी म्हणते, ठीक आहे, ते आपण नंतर बोलू, आधी जेवून घ्या बरं, मी तुमच्यासाठी छान गरमागरम डबे घेऊन आले, चला जेवून घ्या. तेव्हा इकडे जिजीने खूपच प्रेमाने डबे आणलेले असतात. तेव्हा तिघेही जण आता जेवायला बसतात. त्यानंतर आता जिजी रिक्षातून दुसऱ्या ठिकाणी डबे द्यायला जात असते. तेव्हा जय घोरपडे आपल्या टीमबरोबर समोरच येऊन रस्त्याच्या आड उभा राहिलेला असतो. तेव्हा जिजी म्हणते, काय रे काय झालं?
तेव्हा रिक्षावाले काका म्हणतात की जीजी ते बघा ना तिकडे, समोर बघा जय घोरपडे पोलिसांना घेऊनच त्याच्याबरोबर उभा असतो. तेव्हा इथे जीजी म्हणते आता ह्याचं काय, हा कशाला आड आलाय आपल्या. तेव्हा जीजी जाताना म्हणते काय रे जय, काय झालं, आमचा रस्ता का अडवला आहेस तू, जाऊ द्या मला डबे द्यायचे आहेत. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो की जीजी डबे द्यायचे आहेत, बाद झालं डबे देणं. डबे देण्याच्या नावाखाली काय बिझनेस करताय ना, मला बरोबर कळलं आहे सगळं. तेव्हा आलो आहे ना तुम्हाला अरेस्ट करायला, चला हातघडी घाला हातामध्ये आणि चला माझ्याबरोबर. तेव्हा जीजी म्हणत असते तुला काय वेळ लागलं आहे का, काय केलं आहे काय मी. तेव्हा इथे जय म्हणतो जीजी हे काय बोलताय तुम्ही, स्मगलिंगचा धंदा करताय आणि मला विचारताय काय केलं आहे काय मी. तेव्हा जीजी म्हणते तुझं डोकं ठिकाणावर आहे ना, वेळ लागलं आहे की काय, मी आणि स्मगलिंग. तेव्हा इकडे जय घोरपडे म्हणतो हो. तेव्हा जीजी म्हणते अरे पण हे कसं शक्य आहे, मी असं काही केलेलं नाही आहे, मला तर याबद्दल काही माहितीसुद्धा नाही. आणि प्रेक्षकांनो इथे जीजीचा अपमान व्हावा, तिची इथे नाचक्की व्हावी म्हणून जय जीजीला गाडीतून घेऊन जात नाही, तर जीजीला रस्त्याने चालत घेऊन जात असतो. जीजी म्हणत असते जय अरे मी काही नाही केलं आहे. तेव्हा जय म्हणतो की ते सगळं आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतरच कळेल. आम्हाला खूप मोठी माहिती मिळाली आहे की तुम्ही डब्यांमधून इथे सोन्याची नाणी याची तस्करी करता, स्मगलिंग करताय तुम्ही. तेव्हा आताच्या आता तुम्हाला आम्ही अरेस्ट करणार, चला तुमच्या नावाचं वॉरंट आहे माझ्याकडे, तेव्हा चौकशीला चला. तेव्हा इकडे आता दुकानवाले काका म्हणत असतात की अरे देवा, जयनी तर यांची आता मार्केटमधून सगळीकडे धिंडच काढली. तेव्हा इकडे काका एक काम करतात, मंजिरीला फोन करतात. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते हां माधव काका बोला ना. तेव्हा माधव काका म्हणतात अगं मंजिरी लवकर मार्केटमध्ये ये, अगं तुझ्या आईला आहे ना जीजीला ह्या जय घोरपडेने अरेस्ट करून घेऊन गेलं पोलीस स्टेशनला, तू लवकरात लवकर पोलीस स्टेशनला पोच. तेव्हा इथे मंजिरी म्हणते काय, जय जीजीला घेऊन गेलं पोलीस स्टेशनला, पण जीजीने काय केलं आहे काय. तेव्हा काका म्हणतात अगं आम्हाला पण माहिती नाही आहे, त्यांच्यावरती आरोप केला आहे आणि त्यांना आता पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत. तेव्हा मी तुला फोन करून सांगतोय तू लवकरात लवकर पोच. तेव्हा इथे मंजिरी म्हणते हो मी लगेचच पोलीस स्टेशनला पोचते. जीजीला का अरेस्ट केलं असेल जयने हे आता विचारायलाच हवं. तेव्हा इथे मंजिरी जात असताना ती आता दारामध्येच थांबते. दारामधून बघते तर काय, पोलिसांची टीम तिलासुद्धा अरेस्ट करायला आलेली असते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की इन्स्पेक्टर तुम्ही इथे काय करताय, तर तुम्हीच मंजिरी आहात ना. तेव्हा मंजिरी म्हणते हो. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही तुम्हाला इथे अरेस्ट करायला आलो आहे, वॉरंट निघालं आहे ना, इकडे तुम्ही स्मगलिंग करता, डब्याच्या नावाखाली तुम्ही काय काय करता ना हे कळलं आहे आम्हाला. तेव्हा मंजिरी म्हणते काय, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही डब्यांचं काम करता की नाही, डबे व्यवसाय सुरू केला आहे की नाही. मंजिरी म्हणते हो केला आहे ना, म्हणून काही चुकीचं करतो आहे का. तेव्हा इकडे कष्टानेच पैसे कमावतो आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता इन्स्पेक्टर म्हणत असतात पण आम्ही तुम्हाला इथे अरेस्ट करायला आले. शशिकला म्हणते काय गे बाई, काय केलेस काय तू आता. इन्स्पेक्टर अहो काय केले काय यांनी. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही कोण, तुम्ही पण यांना सामील आहात का. शशिकला म्हणते नाही हो नाही, मी अजिबात याच्यामध्ये नाही आहे आणि हातच जोडते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात यांनी काय केले, डबेमधून जेवण द्यायचं सोडून त्याच्यामधून सोन्याच्या नाण्यांची तस्करी सुरू आहे, स्मगलिंग करतायत दोघीजणी स्मगलिंग. आईला तर अरेस्ट केले, आता मुलीलासुद्धा अरेस्ट करणार. तेव्हा शशिकला म्हणते काय, सोन्यांच्या नाण्यांची तस्करी, बाप रे स्मगलिंग, काय काय बघावं लागणार आहे देवा, अजून काय माहिती. तेव्हा मंजिरी म्हणत असते इन्स्पेक्टर मी खरं सांगते, आम्ही असं काही केलेलं नाही आहे. अहो आम्ही जेवणाचे डबेच पोहोचवतो, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे, तुम्ही इथे चुकीचं काहीतरी आमच्यावरती आरोप करताय. इन्स्पेक्टर म्हणतात चला पोलीस स्टेशनला, जे काय बोलायचं आहे तिथे बोला चला. तेव्हा शशिकलाला फार आनंद होतो. शशिकला म्हणते अरे वा, हे काय स्वप्न तर बघत नाही आहे ना मी. तेव्हा ते स्वतःला चिमटा काढताना म्हणते नाही नाही हे स्वप्न नाही, बरं झालं किती दिवसांनी मला आनंदाची बातमी मिळाली आहे. इथे आता आईबरोबर मुलगीसुद्धा जेलमध्ये गेली. तेव्हा प्रेक्षकांनो ईशाच्या चेहऱ्यावरती आता 12 वाजलेले असतात, कारण हे सगळं ईशामुळे घडलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता जय म्हणत असतो की चला दोघींनी आता इथे आता तुरुंगामध्येच थांबायचं, सोन्याची तस्करी करता का, स्मगलिंग करता तुम्ही. तेव्हा तिकडे राया येतो आणि म्हणतो काय रे घोरपड्या,
हे काय केलंस तू? ज्या माझ्या जिजीच्या गळ्यामध्ये फक्त एक सोन्याच्या वाटीशिवाय काहीच नाही आहे, तिच्यावरती सोन्याच्या तस्करीचा आरोप केलास तू. तेव्हा इकडे आता जय घोरपडेची बंदूक काढून इथे रायाने त्याच्यावरतीच ताणलेली असते आणि म्हणतो की लवकरात लवकर इथे पुराव्यांसकट जीजी आणि मिस फायर यांना नाही निर्दोष सिद्ध केलं ना, तर नाव नाही सांगणार राया म्हणून. कळलं का रे तुला? असं राया जयला